नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मंडळी, सध्या सुरू आहे आषाढी वारीचा काळ आणि मंडळी, आषाढी वारी मधलीच एका मुलीसोबतची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय. 13 ते 14 वर्षे वयाची सुंदर अशी ती मुलगी, अगदी तिच्या रूपाचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही. अतिशय सुशील संस्कारी अशी ती मुलगी आणि त्या मुलीसोबतची स्टोरी मंडळी तुम्हाला सांगतोय. ही स्टोरी ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा काळीज गोठून जाईल. अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा वाहतील. मंडळी, आषाढी वारीचाच तो काळ. अक्षरशः मंडळी, त्या जगाच्या मालकाच्या नामस्मरणामध्ये दंग झालेली सारी दिंडी, सारे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले होते. पहाटेची वेळ होती. मंडळी, ती जी मुलगी आहे ती झोपेमध्ये असताना तिच्या कानावरती टाळ मृदुंगाचे आवाज आले. तिनं ओळखलं की ही दिंडी पंढरपूरला निघाली. मंडळी, त्या मुलीसोबत नेमकं काय घडलं, ही स्टोरी कुणाची आहे हे लगेच तुमच्या लक्षामध्ये येईल. विनंती इतकीच की हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्कीच करा. मंडळी, तीच ती मुलगी 13 ते 14 वर्षे वयाची. मंडळी, नुकतीच वयामध्ये येऊ लागलेली, अक्षरशः गुलाबाची कळी फुलावी तशीच फुलणारी. परंतु तिचा दोष म्हणा, देवानं तिला दिलेलं सौंदर्य म्हणजे देवाने तिच्या अंगी दिलेला दोषच म्हणावा लागेल. असं आहे मंडळी की हरणीची शिंग ही हरणीची जसं सौंदर्य वाढवतात तसं तिला अगदी जाळ्यामध्ये सुद्धा अडकवतात, किंवा झाडा झुडपांमध्ये तिचं सौंदर्य दिसणारी ती सुंदर असणारी ती शिंग तिला अडचणीमध्ये अडकवतात, तिचा जीव घेतात. आणि असंच सगळं काही घडलेलं होतं की त्या सुंदर असणाऱ्या त्या मुलीला मिळालेलं सौंदर्य हे तिच्यासाठी वरदान नव्हतं, तर ते शाप होतं. अक्षरशः मंडळी, अनेकांच्या नजरा तिच्यावरती पडायच्या, अनेकांच्या नजरा. आणि तिची जी आई आहे तिचं नाव श्यामाबाई. मंडळी, ही स्टोरी कुणाची आहे ते तुमच्या हळूहळू लक्षामध्ये येईल. फक्त तुम्ही ऐका शेवटपर्यंत की नेमकं घडलं काय त्या मुलीसोबत. एका वेशीची ती मुलगी. होय मंडळी, ती वेशीची मुलगी श्यामाबाई हे तिच्या आईचं नाव. ती नृतिका. मंगळवेढा म्हणून एक गाव आहे पंढरपूर पासून अवघं 7 कोस अंतरावरती. मंडळी, त्या ठिकाणी राहणारी ती श्यामाबाई नृत्यांगना, नाच गाणं करायची आणि थोडक्यातच सांगायचं तर ती एक वेश्या. आणि मंडळी, त्याच ठिकाणी त्या मंगळवेढ्यामध्येच एक मोठा माणूस होता. थोडक्यातच काय तर त्या मंगळवेढ्याचा प्रमुख, त्याचं नाव सदाशिव मालगुजर. आणि याच्या वाड्यावरती किंवा याच्या महालावरती ही जी श्यामाबाई आहे ही वारंवार जायची. त्या ठिकाणी तिचं नाच गाणं चालायचं. सदाशिव मालगुजर नावाचा तो व्यक्ती. बघा मंडळी, ती वेश्या, तिचं लग्न नाही आणि तिच्या पोटी या मुलीचा जन्म झाला. हिचं नाव मंडळी, हिचं नाव आता थोड्या वेळा तुम्हाला लगेच सांगतो. तुमच्या थोडक्यात लक्षामध्ये सुद्धा आलं असेल की ही स्टोरी मंडळी मी कुणाची सांगतोय. घडलं काय त्या मुलीसोबतचा प्रसंग ऐका. गळ 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 डोळ्यामध्ये तुमच्या माऊली अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ही जी श्यामाबाई आहे नायकीन, श्यामा नायकीन, किंवा ही जी नृत्यांगना आहे, हिच्या पोटी त्या मुलीचा जन्म झाला. मंडळी, त्या मुलीचा जन्म झाला. आता त्या मुलीचा पिता कोण, त्या मुलीचे वडील कोण हे सांगणं मात्र कठीण. परंतु तिची जी आई आहे त्या मुलीची श्यामाबाई, हिच्या म्हणण्यानुसार किंवा तिला असं वाटायचं की हिचा जो वडील आहे, हिचा वडील म्हणजे ह्या मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष. कारण वारंवार त्या महालामध्ये, त्या नगराध्यक्षाच्या महालामध्ये ही श्यामाबाई जायची, नाच गाणं चालायचं. आणि मंडळी, तो जो सदाशिव मालगुजर आहे हा या मुलीचा वडील. आणि पुढं जाऊन मंडळी, याच वडिलाची नजर स्वतःच्या पोटच्या मुलीवरती पडली असं म्हणायला हरकत नाही. होय मंडळी, बघा, हे घोर कलियुग. आता ती वेश्या होती, ती नृत्यांगना होती हे मात्र मान्य आहे. परंतु त्या नृत्यांगनाच्या पोटी ह्या सदाशिव मालगुजराचीच ही मुलगी जन्माला आली. आणि पुढे जाऊन मंडळी, ही मुलगी जशी वयामध्ये आली तसं स्वतःच्या बापाचीच नजर त्या मुलीवरती पडली असं म्हणायला हरकत नाही. बघा मंडळी, हे घोर कलियुग. आता घडलं काय, पुढं काय ऐका. अक्षरशः मंडळी, तो कटीवरती हात ठेवून विटीवरती शांतपणे उभा आहे, सगळं काही पाहतोय. त्याला हे सगळं सहन होत नाही. परंतु तितकंच सत्य आहे मंडळी, तो या सगळ्याचं मोजमाप नक्कीच करतोय. त्याच्या हाती कुठलंही शस्त्र नाही, फक्त कडेवरती असे हात आहेत आणि विटीवरती उभा आहे, पाहतोय. आपल्या अंतर्दृष्टीनं सगळं काही निहाळतोय. आपल्याला वाटतं सगळं काही झाकून जातं, परंतु अजिबात काही झाकून जात नाही.
आता घडलं असं मंडळी, ती जी श्यामाबाई आहे, ती जी नृत्यांगना आहे, ते आपलं नाच गाणं करायची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, असं म्हणण्यानुसार ते आपलं पोटा पाण्यासाठी नाचायचे. एवढंच नाही, तिनं संपत्ती बरीच कमवलेली होती. त्या मंगळवेढा परिसरामध्ये तिचा एक महाल सुद्धा होता. सुंदर सगळं काही होतं, काहीच तिला कमी नव्हतं. आणि तिच्या पोटी मात्र अशा या सुंदर गोंडस अशा या मुलीचा जन्म झाला. मंडळी, हीच ती मुलगी, तिचं नाव कान्होपात्रा. हीच ती कान्होपात्रा, हीच ती माता. मंडळी, मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली. 12, 13, 14 वय झालं. अक्षरशः मंडळी, ती मुलगी वयामध्ये येऊ लागली. तसं तिचं सौंदर्य अधिक सुंदर दिसू लागलं. अहो, ते देवाचा देव इंद्रदेव, देवांचा राजा इंद्रदेव, त्याच्या त्या दरबारामध्ये असणाऱ्या त्या मेनका रंभेपेक्षा सुद्धा उजाळ दिसणारं या मुलीचं सौंदर्य, या कान्होपात्रेचं सौंदर्य. बघा मंडळी, तिची आई आहे श्यामाबाई. हे मात्र त्या सदाशिव मालगुजर नावाच्या त्या नगराध्यक्षाच्या त्या वाड्यावरती किंवा त्याच्या महालावरती कायम जायचे, नाचगाणं करायचे. मंडळी, होय मंडळी, अक्षरशः तेच मी तुम्हाला सांगतोय की बघा, तिच्या पोटी ही मुलगी जन्माला आली. ते वारंवार त्या ठिकाणी त्या महालामध्ये जायची, त्या नगराध्यक्षाच्या सदाशिव मालगुजरच्या. आणि त्या नृत्यांगनेला वाटायचं, त्या वेश्येला वाटायचं की माझ्या पोटी जी मुलगी जन्माला आलेली आहे कान्होपात्रा, ही या सदाशिव मालगुजरचीच आहे, या सदाशिव मालगुजरचीच आहे. बघा मंडळी, पुढं जाऊन ही मुलगी मोठी झाली. हे नाचगाणं करण्यासाठी त्या मुलीची, कान्होपात्रेची आई मात्र त्याच ठिकाणी त्या सदाशिव मालगुजरच्या वाड्यावरती अजूनही जात होती. मुलगी 12, 13, 14 वर्षाची झाली. आणि आता मंडळी, त्या सदाशिव मालगुजरला समजलं की ही जी श्यामाबाई नृत्यांगना आहे, हिची मुलगी सुद्धा आता ऐन तारुण्याच्या भरामध्ये येऊ लागलेली आहे, म्हणजे ती वयामध्ये येऊ लागलेली आहे. त्याला कुठून तरी समजलं, तिच्या सौंदर्याबद्दल समजलं. बघा मंडळी, ही पुरुषाची वासना कशी असते. त्याला वाटलं की ही आई, ही श्यामाबाई एवढी सुंदर आहे, हिचा आपण नाचगाणं पाहिलं, मनोरंजन घेतलं, आपल्या शरीराची खाज सुद्धा मिटवली. ही इतकी रूपवती, देखणी, सुंदर असेल तर हिच्या पोटी जन्माला आलेली ही मुलगी कशी असेल. तिला आपल्या एकदा महालामध्ये आणायचं, नाचगाणं करायचं. तिच्याबद्दल असणारी आपली उत्सुकता, तिचं सौंदर्य, सगळं काही जवळून पाहायचं. बघा मंडळी, अक्षरशः मंडळी, अंगावरती काटा उभा राहील, डोळ्यामधून गळगळ अश्रू येतील की ती जी सदाशिव मालगुजर आहे, तर त्यानं त्या श्यामाबाईला सांगितलं की श्यामलबाई, तुझी जी मुलगी आहे कान्होपात्रा, तिला एकदा माझ्या महालामध्ये धाड. आपल्या वाड्यामध्ये तिचं एकदा नाचगाणं झालं पाहिजे. तिला मला एकदा जवळून बघायचंय. जसं तुला जवळून पाहिलं, जसा तुझा आस्वाद घेतला, तसा त्या मुलीचा सुद्धा घ्यायचा आहे. बघा मंडळी, ती जी श्यामाबाई आहे ती मात्र बिथरली. ती बोलली की अहो असं काय, ती लहान आहे अजून, तिला अजून नाचगाण्याची वगैरे काही जास्त सवय नाही, बाहेरची दुनिया, बाहेरचं जग काही माहीत नाही. तो सदाशिव मालगुजर बोलला, जे काही असेल तर ते तिला व्यवस्थित सांग आणि माझ्या महालावरती तिला पाठवून दे. बघा मंडळी, ही जी तिची आई आहे, कान्होपात्रेची आई, हिला वाटायचं की हा जो सदाशिव मालगुजर आहे, याच्याच पासून माझ्या पोटी ही कान्होपात्रा जन्माला आली. आणि आता हाच नराधम माझ्या कान्होपात्रेला सुद्धा, तिचा सुद्धा उपभोग घ्यायला मागे पुढे पाहत नाहीये. हा राक्षसी वृत्तीचा माणूस. आता शेवटी मंडळी, आता या विषयामध्ये जास्त काय आपल्याला बोलता येणार नाही, परंतु एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही सकाराम बाइंडर नावाचा एक सिनेमा बघितला असेल. सकाराम बाइंडर नावाचा एक सिनेमा, सयाजी शिंदे यांचं ते एक वाक्य आहे की देवाजवळ आपल्यापेक्षा सगळ्यात आधी वेश्या पोचेल. देवानं जर विचारलं का तू हे असं पाप केलंस, तर ती एवढंच बोलेल की पाप मी काही केलं नाही, लोकांना कोणाला लोबाडलं नाही, वरबाडलं नाही. दिलंच असेल तर त्याच्या वासनेने उफाळलेल्या त्या पुरुष देहाची त्याची ती वासना शमवली, असं ती वेश्या देवाला ठणकावून सांगेल. आणि अशाच पद्धतीनं आपला एक धर्मच आहे, असं ही जी कान्होपात्रेची आई आहे, ही मात्र आपला एक नृत्यांगनेचा धर्मच आहे. हा धर्म आपण निभावला पाहिजे असं तिला वाटायचं. परंतु इथं मात्र आता हा जो सदाशिव मालगुजर आहे, याची नजर मात्र तिच्या मुलीवरती पडली. आता ही जी कान्होपात्रा आहे, हिला काहीही कर, परंतु माझ्या महालामध्ये धाड, असं तो सांगू लागला. पुढे जाऊन मंडळी, ती जी
कानोपात्रेची आई आहे, माता कानोपात्रेची आई, ती त्या सदाशिव मालगुजराला सांगत होती की मुलगी लहान आहे आणि ती यायला तयार होणार नाही. शेवटी मी बघते, प्रयत्न करते, असं ती बोलली. आणि ती जी श्यामा नाईक आहे, ती जी श्यामाबाई आहे, तर ती आपल्या घरी आली. लहानगी गोंडस असणारी 13-14 वर्षाची ही जी कान्होपात्रा आहे, ही मात्र लहानपणापासूनच त्या विटेवरच्या मालकाच्या भक्तीमध्ये रमलेली असायची. घरामध्ये एक काळपट रंगाची पडलेली छोटीशी त्या विठ्ठलाची मूर्ती असायची. ती मूर्ती सतत हातामध्ये ती कानोपात्रा घ्यायची, बघायची आणि त्या मूर्तीसोबत एकटीच बोलत असायची. आता मंडळी, ही जी श्यामाबाई आहे ही घरी गेली, बघते तर काय, हातामध्ये त्या लेकरानं विठ्ठलाची मूर्ती घेतलेली, काळपट रंगाची ती मूर्ती, आणि त्या मूर्तीशीच बोलत असलेली ती कानोपात्रा. आता बघा मंडळी, या कानोपात्रेची आई ही श्यामाबाई गेली आणि तिनं सांगितलं की अशा पद्धतीने तुला नाच गाणं त्या मालगुजराच्या त्या महालामध्ये करायचंय. आता बघा मंडळी, हे वगैरे शिक्षण जे आहे हे श्यामाबाईनं त्या कानोपात्रेला लहानपणापासूनच द्यायचं ठरवलेलं होतं. शिक्षण कोणतं, प्रशिक्षण कोणतं, तर हे नाच गाण्याचं प्रशिक्षण. अगदी लहान असतानाच तिच्या पायामध्ये चाळ बांधलेले होते आणि तिला सांगितलेलं होतं की मी जसं नाच गाणं करते असंच एकदम तुला परफेक्ट जुळालं पाहिजे. अशा पद्धतीने घरी आल्यानंतर ती श्यामाबाई ह्या कानोपात्रेला शिक्षण द्यायचा प्रयत्न करायची नाच गाण्याचं. परंतु ही बोलायची की आई, माझं मन जे आहे भक्तीमध्ये रमलेलं आहे, मला कुणाची दासी व्हायचं नाही, मला फक्त त्या भगवंताची दासी व्हायचंय, त्या विटेवरच्या मालकाची दासी व्हायचंय, त्याची आयुष्यभर मला सेवा करायची, भक्ती करायची. हे ते लहान वयामध्ये ते लेकरू सगळं काही बोलून दाखवत होतं. आणि आज मात्र वेगळंच घडलेलं होतं. आई आलेली होती आणि आईच्या चेहऱ्यावरती मात्र रोजच्यापेक्षा वेगळाच भाव होता. तिनं त्या कानोपात्रेला जवळ ओढून घेतलं आणि सांगितलं की बाळ, मी रोज ज्या ठिकाणी ज्या महालामध्ये जाते, नाच गाणं करते, त्या महालामध्ये उद्याच्याला तुला जायचंय. होय, उद्याच्याला तुला जायचंय. ती मुलगी अजिबात तयार होईना. आता मुलगी तयार होईना. दुसऱ्या दिवशी ही जी श्यामाबाई आहे ती नियमितप्रमाणे त्या सदाशिव मालगुजरच्या त्या वाड्यामध्ये गेली. सदाशिव एकदम नजर रोखून होता. विचारलं की येते का कानोपात्रा, का आली नाही? तेव्हा ती जी आहे श्यामाबाई ती बोलली की मुलगी अजिबात येणार नाही, ती यायला तयार नाही. आता असं ऐकल्यानंतर त्या नगराध्यक्षाची मात्र मान उंचावली, डोळे रागाने लालबुंद झाले आणि डोळे त्याचे विस्पारल्यासारखे अगदी रागीट डोळे करून या श्यामाबाईला बोलला की मी तुझ्याकडे बघून घेतो आणि कशी येत नाही तुझी मुलगी माझ्या महालामध्ये तेही बघतो. आता बघा मंडळी, ती श्यामाबाई घरी गेली. परंतु तिथून पुढं 2-3 दिवस मात्र हा जो नगराध्यक्ष आहे यानं मात्र फार त्रास द्यायला सुरुवात केली. या दोघी मायलेकींच्या या घराला अगदी पाळत ठेवली. वारंवार सैन्य पाठवून वगैरे काही त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्याकडे, त्यांच्या घराकडे सुद्धा डुकून कोणी बघायचं नाही असं सांगितलं. बघा मंडळी, हालापेष्टा वाढू लागल्या. आणि यानंतर ही जी श्यामाबाई आहे ती स्वतःहून त्या सदाशिव मालगुजरच्या वाड्यामध्ये गेली आणि माफी मागितली की माफ करा, मी अजून प्रयत्न करेन आणि कानोपात्रेला तुमच्या वाड्यावरती आणीन. आता तो जो सदाशिव मालगुजर आहे तो बोलला की अगं तू काय आणायची गरज, बरं ठीक आहे, तुझ्या विनंतीला मी मान देतो, तू माझ्या पुढे नतमस्तक झाली, हात जोडलेत, मीही थोडासा दयाळू आहे, कनवाळू आहे असं तो बोलू लागला. आणि बोलला की अगं 3 दिवस फक्त तुझ्याकडे मुदत देतो, 3 दिवसामध्ये कशाही पद्धतीने तू तुझ्या मुलीला तयार कर आणि माझ्या महालावरती धाड, नाहीतर 3 दिवसानंतर मीच सैन्य पाठवून तिला उचलून आणतो, बघतो कशी आहे तुझी मुलगी. आता बघा मंडळी, हे सगळं काही घडल्यानंतर ही जी श्यामाबाई आहे ही घरी गेली आणि सांगू लागली की ते नगराध्यक्षाचे माणसं वगैरे सारखे येतात, आपल्याला त्रास देतात, ते मोठे गुंड लोक आहेत, असं कर कानोपात्रा, तू त्या महालावरती एकदा जा, नाच गाणं कर, मी जे काही सगळं करते, मी जे काही जसं सांगते ते सगळं कर. परंतु कान्होपात्रा ऐकायला अजिबात तयार नाही. आईनं तर तिला सांगितलं होतं किंवा त्या ज्या नगराध्यक्षानं फिक्स म्हणजे ठरवलेलंच होतं की 3 दिवस वाट पाहायची आणि जर कानोपात्रा नाही आली तर जबरदस्तीनं उचलून आणायची. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, इकडं मात्र कानोपात्रेची धडधड वाढत होती. ती मात्र त्या विठ्ठलाला स्मरत होती, आठवण काढत होती आणि देवाला बोलत होती की देवा, हे सगळं माझ्याच नशिबी का,
एका वेश्येची मुलगी म्हणून त्या वेश्येच्या पोटी देवा तुम्हाला का जन्म घातलास? अशा पद्धतीने ते सावळ्या विठुरायाची ती टीचभर असणारी मळकट रंगाची मूर्ती हातामध्ये घेऊन ती मुलगी विनवायची, रडायची, त्या देवासोबत भांडायची. अक्षरशः तिच्या डोळ्यामधले अश्रू त्या मळकट रंगाच्या मूर्तीवरती मंडळी पडायचे. शेवटचा दिवस होता, तिसरा दिवस. आता रात्र होत आलेली होती. रात्रभर त्या मुलीला अजिबात झोप लागली नाही. ती सतत ती मूर्ती जवळ घेऊन रडू लागली. विठुरायाला साकडं घालू लागली की देवा तूच मला याच्यामधून वाचव. आणि होय मंडळी, घडला तो श्री हरी विठ्ठलाचा चमत्कार. पाटेच्याला मात्र या मुलीला झोप लागली आणि झोप लागताच हिला जसा डोळा लागला तसं तिच्या कानावरती टाळ मृदुंगाचा आवाज आला. मुलगी जागी झाली. बघते तर काय, त्या विठ्ठलाचं नामस्मरण करत ती दिंडी निघालेली. टाळ मृदुंगाचा तो मनमोहक आवाज येत होता. ही मुलगी थेट निघाली. मंडळी, ही जी कानोपात्र आहे हिची एक दासी होती हौसाबाई नावाची. एक वयस्कर होती, म्हातारी होती, गरीब होती. मात्र बिचारी नेहमी त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या वाऱ्या करायची. आता मात्र या आषाढी वारीच्या या दिंडीमध्ये ती जाणार होती. आणि ही जी कानोपात्र आहे ही आईच्या परस्पर जाऊन रात्रीचं पहाटेच त्या हौसाबाईला भेटली. हौसाबाई मात्र त्या दिंडीमध्ये जाण्यासाठी तयार होत होती. आणि ही जी कानोपात्रा जी आहे तर ती त्या दासीला बोलली की मावशी, मला तुमच्यासोबत काहीही करायचंय, परंतु यायचंय. बघा मंडळी, तो जो नगराध्यक्ष आहे त्यानं मात्र पहारा ठेवलेला होता या कानोपात्रेच्या घराच्या भोवतीने. त्यानं सांगितलं होतं की 3 दिवस वाट बघा. 3 दिवस जर ही कानोपात्रा घराच्या बाहेर नाही पडली आणि आपल्या महालामध्ये नाही आली तर कसल्याही परिस्थितीमध्ये हिला आणून आपल्या महालामध्ये पेच करा. बघा मंडळी, सगळा पहारा असताना मात्र त्या दासीच्या सोबत ही जी कानोपात्रा आहे ती त्या वारीमध्ये, त्या दिंडीमध्ये निघाली. हिनं मात्र ओळखू येणार नाही कुणाला. अशा पद्धतीने आपले फाटके तुटके कपडे घातले आणि त्या काळोखामध्ये त्या दिंडीमध्ये सामील झाली. पंढरपूरमध्ये येऊन पोहोचली. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. मंडळी त्या पांडुरंगाच्या चरणाजवळ नतमस्तक झाली. डोळ्यामधून तिला अश्रू येऊ लागले आणि ती बोलली की देवा, आता मी तुमच्याच आश्रयाला थांबेल. होय, मी तुमच्याच आश्रयाला थांबेल. मी इथून कुठेही जाणार नाही. मंडळी, कानोपात्रा त्याच ठिकाणी थांबली. ती जी वारी आहे ती वारी परत माघारी गेली. आषाढी एकादशी निघून गेली. मात्र त्या दासी सोबत ती कानोपात्रा तिथंच राहिली. त्या पांडुरंगाची सेवा करू लागली. फार गोड आवाज होता त्या कानोपात्रेचा. ती अभंग म्हणू लागली. दिवसामधून 2 वेळा तो देवाचा गाभारा, ते देवाचं सगळं मंदिर ती साफ करू लागली, स्वच्छता करू लागली. बघा मंडळी, त्या ज्या दासी होती कानोपात्रेची, त्या दासीनं त्याच ठिकाणी वाळवंटामध्ये एक छोटीशी झोपडी उभारली आणि त्याच ठिकाणी त्या राहू लागल्या. परंतु मंडळी, एका माणसाला समजलं की ही जी आहे ही त्या मंगळवेढेच्या वेश्येची मुलगी आहे. कारण मंडळी, बऱ्याच लोकांना वाटायचं तरी कुण्या तरी शेतकऱ्याची मुलगी असेल, या पालखीमध्ये दिंडीमध्ये आषाढी वारीला आली असेल आणि बिचारी इथंच राहिली असेल, किंवा अनाथ असेल, किंवा घरचे कोणीतरी हिला इथं सोडून गेले असतील असं वाटायचं. परंतु मंडळी, एका माणसाला समजलं की ही मुलगी काय साधीसुधी नाही, तर ही त्या नृत्यांगनेची मुलगी आहे. इतकं सोज्वळ सुंदर असं हिचं सौंदर्य आहे. अगदी त्या इंद्राच्या अप्सरेला, मेनकेला लाजवेल अशा पद्धतीचं हिचं सौंदर्य. अगदी हरणीसारखे पाणीदार डोळे आणि अक्षरशः मंडळी अगदी मनमोहक ते रूप होतं. परंतु त्या माणसानं ओळखलं आणि त्यानं थेट जाऊन सांगितलं बादशहाला. मंडळी, त्या बिदरच्या बादशहाला मात्र माहीत होतं की ही जी श्यामाबाई नृत्यांगना आहे ही किती रूपवती आहे, किती सुंदर आहे. त्यानं जवळून तिला बघितलेलं होतं आणि त्याला वाटलं की ह्या नृत्यांगनेची मुलगी नेमकी कशी असेल, ती कान्होपात्रा कशी असेल. त्यानं आपलं सैन्य पाठवलं आणि सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये त्या रावळामध्ये, त्या मंदिरामध्ये असणारी ती मुलगी आपल्या महालामध्ये आणा. बादशहानं हुकूम सोडला. त्याचं 5-10 सैन्य निघालं, त्या ठिकाणी जाऊन पोचलं. मंडळी, ती जी कान्होपात्र आहे ती अभंग गात होती. त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या त्या रावळामध्ये होती. सैन्य बाजून आलं आणि त्यांनी सांगितलं की बादशहाचा हुकूम आहे, कान्होपात्रा तुला आता यावं लागेल आमच्या सोबत. आता मात्र कान्होपात्रेच्या पायाखालची जमीन सरकली की या देवाच्या मंदिरामध्ये, या देवाच्या गाभाऱ्यामध्ये, देवाच्या चरणाच्या समोर मी म्हणजे सुरक्षित नाही. बघा मंडळी, परिस्थिती काय आहे. जगाचा मालक जगावरती दृष्टी ठेवली आहे, कटेवरती हात ठेवलाय, विटेवरती उभा आहे,
परंतु मात्र त्याच्या दरबारामध्ये सुद्धा मुलगी सुरक्षित नाही. हीच ती परिस्थिती. बघा मंडळी, ती थेट त्या सैन्याला बोलली की ठीक आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, परंतु मला शेवटचं एकदा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. ती गाभाऱ्यामध्ये गेली. डोळ्यामधून अश्रूचे ओघळ वाहत होते. अक्षरशः ती नतमस्तक झाली पांडुरंगाच्या त्या चरणाजवळ, पायाजवळ, आणि बोलली की देवा, मी इथं सुरक्षित नाहीये. यांनी जर मला त्या बादशहाकडे नेलं, त्या नराधमाकडे नेलं, तर काय संदेश जाईल? एवढी लाखो हजारो लोक तुझ्या दर्शनाला येतात, आणि तू जर माझं संरक्षण करू शकला नाहीस, तर ती लोक बोलतील की हा काय विटेवरचा मालक जगाचं संरक्षण करणार. तुला खोटं ठरवतील. ती मात्र रडत होती, बोलत होती की देवा, आता तूच मला वाचव. तू मला देवा पांडुरंगा तुझ्यामध्ये, स्वतःमध्ये विलीन करून घे, नाहीतर हे दृष्ट मला तिकडं त्या बादशहाच्या दावणीला नेतील. बघा मंडळी, त्या माता कान्होपात्राने आपलं डोकं त्या विठ्ठलाच्या पायावरती ठेवलं. डोळ्यामधून गळगळ गळ अश्रू येत होते, आणि एवढंच बोलली की देवा, तू जगाचा रक्षण करता आहेस, म्हणून एवढी लोक तुझ्या चरणाजवळ येतात, आणि तू जर आता माझं रक्षण नाही केलं, तर जगामध्ये काय संदेश जाईल? तू फक्त एवढंच कर, त्या दृष्टांच्या हातामधून मला वाचव. देवा, तू मला स्वतःमध्ये तुझ्यामध्ये विलीन करून घे. आणि डोकं ठेवलं. काय आश्चर्य मंडळी, अक्षरशः काळीज तुमचं सुद्धा गोठून जाईल की त्या मुलीनं, त्या कान्होपात्राने जसं डोकं त्या देवाच्या पायावरती ठेवलं, तसं डोकं परत हल्लंच नाही. एकदम शांत तिचा देह पडला. म्हणजे त्या पांडुरंगानं तिचा आत्मा स्वतःच्या आत्म्यामध्ये विलीन करून घेतला, स्वतःमध्ये विलीन करून घेतला, असं म्हणायला हरकत नाही. होय मंडळी, त्याच ठिकाणी त्या कान्होपात्रा माताने मात्र देह ठेवला. आता ते बाजूचे सैन्य तसंच होतं. कान्होपात्रा काय येत नाहीये बघू लागले. अक्षरशः मंडळी, त्याच ठिकाणी कान्होपात्रेने मात्र देह ठेवलेला होता. पुजाऱ्याने वगैरे घाईमध्येच त्या ठिकाणी त्या मंदिराच्या दक्षिण दिशेला देह ठेवला. त्या ठिकाणी त्यांनी तिच्यावरती शेवटचे संस्कार केले. आणि बघा मंडळी, त्याच ठिकाणी काय आश्चर्य की तरटीचं झाड उगवलं. आज सुद्धा मंडळी आपण पंढरपूरला गेल्यानंतर दक्षिण दिशेला त्या मंदिराच्या तरटीचं झाड आहे. आणि कान्होपात्रेला त्या भगवंतानं बघा मंडळी किती जवळ केलं. तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही ते गाणं ऐकलं असेल की ती एका वेशीची ती मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. बघा मंडळी, त्या वेशीच्या मुलीला त्या भगवंतानं, त्या विटेवरच्या मालकानं केवळ भक्तीच्या जोरावरती आपल्या मंदिरामध्ये, आपल्या त्या ठिकाणी जागा दिली, असं म्हणायला हरकत नाही. काय इतिहास होता मंडळी त्या कान्होपात्रेचा. बाकीचे जे थोर काही संत होऊन गेले, प्रत्येकाचा इतिहास वेगवेगळा होता. काहींना अगदी अनेक पिढ्यांपासून, आजोबा पंजोबांपासून त्यांचे कुणीतरी वारकरी संप्रदायामध्ये असायचं. परंतु या कान्होपात्रेचा काय इतिहास? अजिबात नाही. काय हिचा वारसा? एका वेशीची मुलगी, कुठलाही भक्तीचा वारसा नाही, काही नाही. फक्त तिला मात्र जन्मानंतर त्या विठेवरच्या मालकाची ओढ लागली, आणि कशा पद्धतीने ती तिथपर्यंत जाऊन पोहोचली, आणि शेवटी मंडळी भक्तीच्या जोरावरती अगदी देवत्वास गेली. होय मंडळी, देवत्वास गेली. तीच ती कान्होपात्रा आज माता कान्होपात्रा म्हणून जगविख्यात आहे. बोलताना मंडळी मुखामधून शब्द फुटत नाहीत. काय तिच्यावरती तो सगळा काही प्रसंग ओढावला. एकदा परत तुम्ही चिंतन करा, परत एकदा विचार करा की ती एका वेशीची मुलगी. अक्षरशः मंडळी, त्या कान्होपात्रेच्या आईला वाटत होतं की ही जी कान्होपात्रा माझ्या पोटी जन्माला आली आहे, ही जी मुलगी आहे, ही त्या मंगळवेढ्याच्या त्या नगराध्यक्षाची मुलगी आहे. ही ती कान्होपात्राची आई समजत होती. आणि पुढे जाऊन मंडळी ही मुलगी मोठी झाली, आणि परत त्या नगराध्यक्षाचीच नजर हिच्यावरती पडली, आणि परत देवाच्या चरणाजवळ ती कशा तरी पद्धतीने त्या आषाढी वारीमध्ये, पालखीमध्ये आली. तर इथेही त्या देवाच्या जवळ सुद्धा ती मात्र मंडळी सुरक्षित राहू शकली नाही. आणि पुढे जे काही घडलं ते आपण बघितलंच. केवळ तिच्या भक्तीच्या जोरावरती मात्र त्या देवानं तिचं संरक्षण केलं, असं म्हणायला हरकत नाही. आणि स्वतःमध्ये तिचा आत्मा मात्र सामील करून घेतला, विलीन करून घेतला. काय ती अफाट भक्ती. तर मंडळी, हा प्रसंग नक्कीच तुम्हाला आवडला असेल. सांगताना काही चुका झाली असतील तर पदरामध्ये घ्या. आणि आता भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. जय जय रामकृष्ण हरी.